श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओत आपण 2 वर्षाच्या मुलीसाठी किंवा 2 वर्षाच्या मुलासाठी शॉर्ट पॅन्ट कशी स्टिच करायची ते पाहणार आहोत. तर इथे मी 12 बाय 8 इंचचं कापड घेतलेलं आहे. साधारण अर्धा मीटर हे कापड असेल. त्यानंतर वरून मी 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे ते इलास्टिक जोडण्यासाठी आणि खालच्या साईडनी मी 1 इंच दुमडण्यासाठी असं घेणार आहे. आणि माझ्या मुलीच्या पॅन्टची उंची टोटल 9 इंच आहे. तर खाली 1 इंच आणि वरती 1.5 इंच असं सर्व मिळून मी 12 इंच घेतलं होतं. त्यानंतर आसनची उंची मी 7 इंच टाकली. पुढे 2 इंचावर मार्क करून मी आसनला गोलाकार देऊन घेतला. तुमचं बेबी जर हेल्दी असेल तर तुम्ही 2.5 इंचावर देखील मार्क करू शकता. त्यानंतर खाली बॉटम घेर मी 6 इंचावर टाकला आणि अशा प्रकारे लाईन मारून घेतली. त्यानंतर ही लाईन केलेलं सर्व नीट कट करून घ्यायचं आहे आणि कट करून घेतल्यानंतर ते 4 फोल्ड केलेलं कापड आपल्याला उलगडून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचं आहे. आणि हो, लहान मुलाला तुम्ही पॅन्ट शिवत असताना शक्यतो कॉटनचा कपडा यूज करा, जेणेकरून ते लहान बाळांना घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कापड असं उलगडून घ्यायचं आहे आणि त्याची उलट बाजू एकमेकांवर ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि ते स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करताना डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून ते उसवू नये. इथं मी स्टिच करून घेतलेलं आहे. तुम्हीही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. असे दररोज वेगवेगळे क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज वेगवेगळे स्टिचिंगचे व्हिडिओ किंवा DIY पाहत राहा. तर इथं मी दोन्ही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूने बॉटम साईडला देखील एक टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे डबल फोल्ड करायचं आहे, जेणेकरून ते कट केलेलं दिसणार नाही. तर मी खालच्या बाजूने देखील डबल फोल्ड अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे बॉटम घेर. तुम्हाला जर बॉटम घेर जास्त हवा असेल तर तुम्ही खाली 6 इंचाऐवजी 6.5 इंच देखील घेऊ शकता. अशा प्रकारे खालील भाग दुमडून झाल्यानंतर तुम्हाला कापड फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालील बाजूला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वरील साईडला जिथे आपण इलास्टिक लावणार आहोत तिथे देखील तुम्हाला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडून व्हिडिओ काही शूट झालेला नव्हता डबल फोल्ड करताना, तर इथं खालील बाजूने मी स्टिच करून घेते आहे. आणि हो, स्टिच करताना डबल शिलाई द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे. अशा प्रकारे मी खालील बाजू तर जोडून घेतली आणि त्यानंतर वरील बाजू देखील डबल फोल्ड करून घेतली आहे, जिथे आपल्याला इलास्टिक लावायचं आहे. तो व्हिडिओ काही माझ्याकडून नीट शूट झालेला नव्हता. त्यानंतर मी इलास्टिक देखील त्यात घालून घेतला आहे. आता साधारण 19 इंच कमरेसाठी मी इथे 15 इंच रुंदीचं इलास्टिक घेतलेलं आहे. 15 इंच याची लांबी आणि साधारण पाऊण इंच रुंदीचं हे इलास्टिक आहे. त्यानंतर सेफ्टी पिन लावून ते इलास्टिक आतमध्ये चांगलं घालून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही वरच्या साईडला टीप मारता तेव्हा साधारण अर्धा ते 1 इंच न टीप मारता ती जागा ओपन ठेवायची आहे, जिथून आपल्याला इलास्टिक आत घालायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पिन लावून इलास्टिक आत घालून घ्यायचं आणि ते इलास्टिक सर्व बाजूने नीट ओढून घ्यायचं, जेणेकरून सर्व बाजूला ते समान ह्याच्यात खेचलं जाईल आणि त्याला चांगल्या अशा प्लेट्स पडतील. त्यानंतर ते इलास्टिक जोडून परत त्या इलास्टिक एकावर एक ठेवून त्याला 5 ते 6 टिपा एकावर एक मारून घ्यायच्या, जेणेकरून ते इलास्टिक आतल्या आत तुटणार नाही किंवा त्याची शिलाई निघून जाणार नाही. त्यासाठी 5 ते 6 वेळा त्याला चांगल्या टिपा देऊन घ्यायच्या.